ऑपरेशन होऊन 2 तास झालेले होते आणि माझा हळूहळू अनेस्थेशियाचा असर उतरायला लागलेला आणि माझं दुखणं वाढत चाललेलं होतं. हॉस्पिटलमध्ये एकटीच असल्यामुळं मला राहवलं नाही आणि मी रडत बसले. खूपच रडले कारण का दुखतच तेवढं होतं माझं. 2 तासानंतर कारभारी माझ्या बाळाला घेऊन आले. कारण का कारभाऱ्यांची हालत अशी झालेली की माझ्याजवळ थांबू का घरी दक्षजवळ थांबू. येताना ते माझ्यासाठी काहीतरी जेवण घेऊन आले. पण माझं जेव्हा बाळ आलं, समोर आलं, त्याला बघितल्यानंतर मी माझं दुखणंच विसरून गेले. ते जे प्रश्न एवढे, तुझं कुठं लागले, तुला कुठे इंजेक्शन दिलं, तुला कुठे कापलं, एवढं प्रश्नाचे उत्तर देता देता असं मन भरून आलेलं होतं. तोपर्यंत डॉक्टरांनी हे भली मोठी लिस्ट दिली औषधांची, ते घेऊन आले आणि येताना माझ्यासाठी ह्या दोघांनी मिळून चॉकलेट आणलेलं, ते पण माझं आवडते KitKat. डोळे राहवलेच नाही, पाण्याने भरलेले होते आणि कारभाऱ्यांनी यूट्यूबवरती बघून त्यांच्या हाताने मला बेसनची पोळी घेऊन आलेली होती. ऑपरेशनमुळं आणि औषधांमुळं मला जेवण जात नव्हतं, तोंड कडवट झालेलं होतं, पण पुढे सलाईन लावायची होती म्हणून कसं तरी जेवली. कारभाऱ्यांनी पण हाताने चारलं.